आपल्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ताई, काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये अनेक गोप्यस्फोट त्यांनी केलेले आहेत। अनिल देशमुख सध्या त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही, कारण जे 100 कोटी रुपयांचे मी आरोप केलेले होते ते अगदी खरे होते असं ते थेट सांगतायत आणि हे टार्गेट सुद्धा पक्षांकडून दिलं जात होतं। हे खरं मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तींनी एका चॅनलशी बोलावं। माझं म्हणणं आहे की हा देश नियम कायद्याने चालतो, तो पब्लिसिटीने चालत नाही। मीडिया त्याचं काम व्यवस्थितपणे करते, जे रिपोर्टिंगचं आहे, जे तुम्ही पूर्णपणे पारदर्शकपणे करता। पण अशा एवढ्या मोठ्या जर घटना असतील तर त्यांनाही माहिती आहे, फॉलो द प्रोसेस हा काही मीडियाच्या कॅमेराच्या थ्रू जात नाही। पण ते असं म्हणतात की अनिल देशमुख ज्या पद्धतीने सध्या आरोप करतायत, अचानक 3 वर्षानंतर ते बाहेर येतात आणि त्यांच्यावर आरोप झाले, ते सध्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावर म्हणजे अर्थात त्यांच्यावर खोटे गुन्हे देखील दाखल करण्याचा प्रयत्न झाला, किंवा ठाण्यामध्ये तर दाखल सुद्धा झालेत। परमबीर स्वतः सांगतायत की प्रेशर होतं आणि त्याच्यानंतर माझ्यावर अशा पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले। मग तेव्हा का नाही ते बोलले? जेव्हा हे सिस्टम हा देश संविधानाने चालतो आणि एक सिस्टमनी चालतो, मग आत्ता का ते बोलायला लागले? टायमिंग बघा ना, बरोबर विधानसभेच्या आधी ते इतके वर्ष कुठे होते? आणि चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जर कोणी पाहिला असेल, कोर्टानेच सांगितलेलं आहे देशमुख साहेबांबद्दल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झाले। एवढ्या मोठ्या पदावर असणारा एखादा अधिकारी यांनी मीडियात काय बोलावं? त्यांनी या सिस्टमप्रमाणे, या देशाच्या नियम कायद्याप्रमाणे बोलावं। अनिल देशमुखांनी देखील पत्रकार परिषद घेऊनच हे सगळे मुद्दे व्यक्त केले जेलमधून जेव्हा ते बाहेर आले आणि त्याच्यानंतर। हो, कारण का त्यांच्यावर अन्याय झाला होता। 1.5 वर्ष जी केस नाहीये, 100 कोटी रुपयाचा आरोप झाला होता, आता 1 कोटीवर आलाय आणि ह्या केसबद्दल काही नाहीच आहे। चांदीवाल कमिशन याच्याबद्दल सगळ्यांनी वाचलं पाहिजे, प्लीज वाचा। महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटी केसेस केल्या या लोकांनी, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना जेलमध्ये जावं लागलं। जे वॉशिंग मशीनमधून आले ते मंत्री झाले। ही भारतीय जनता पक्षाची जुनी स्टाईल आहे आणि ती फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही आहे, ती काश्मीर टू कन्याकुमारी आहे अँड डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। तुम्ही डेटा वाईज बघा, काश्मीर टू कन्याकुमारी जेव्हा भारतीय जनता पक्षाने आरोप केले आहेत त्याचा आउटकम काय झालाय। ताई, तुम्ही एकीकडे असं म्हणता, मात्र परमबीर सिंग त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट म्हणतायत की जेव्हा ते आयुक्त होते, अर्थात मुंबई सीपी होते, तर विरोधकांवर अर्थातच अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव होता, त्यांच्यावर प्रेशर होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण जर बघितलं तर गिरीश महाजन असतील आणि इतर नेते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी वरून आदेश होते। पण मग हे विधानसभेच्या 2 महिने आधी का बोलतायत? हे आमचं सरकार जाऊन 2.5 वर्ष झाली ना, आणि जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा का नाही बोलले? यंत्रणा आहे ना, ते पत्र लिहू शकत होते। आत्ता प्रेसशी बोलतायत, तेव्हा प्रेसशी बोलू शकत होते। एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस, ज्याला नियम कायदे तर माहितीच असतील ना, मग आत्ता हे बोलून काय उपयोग? टायमिंग तर देखो। पण त्याचबरोबर जे 100 कोटीचे तुम्ही म्हणताय, ते 100 कोटीचा आरोप तुम्ही म्हणताय की आता ते खोटे आहेत, परंतु तेव्हाही होते, आजही आहे, ठाम मत आहे माझं। पण त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात हे फक्त पैसे अनिल देशमुखांना नव्हते जात, तर हे पक्षांना सुद्धा जात होते। एवढंच काय, तर या संदर्भात मी शरद पवारांशी भेट घेतलेली होती, सिल्वर ओकवर जाऊन या संदर्भात मी त्यांना माहिती दिली होती, उद्धव ठाकरेंशी बोललो होतो, जयंत पाटलांशी बोललो होतो, मात्र त्यांनी कुठलीही हरकत घेतली नाही आणि त्यामुळे हे सगळं प्रकार म्हणजे अर्थात हे सगळं ते म्हणतात हे खरं आहे। हो, ठीक आहे ना, त्यांनी प्रूफ करावं ना, प्रूफ करावं। माझं काहीच म्हणणं नाही, मी तर म्हणते सत्यमेव जयते। या देशाच्या हिताचं जे असेल ते पारदर्शकपणे व्हावं। टायमिंग बघा ना, मग 2.5-3 वर्ष ते का गप्प बसले? बरोबर विधानसभेच्या आधी 2 महिने हा विषय कसा येतो? त्यांचं म्हणणं की अनिल देशमुख ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन हे सगळं मांडत होते, काही आरोप करत होते आणि त्यामुळं मला अशा पद्धतीने समोर येऊन बोलावं लागलं। पण मग सिस्टममध्ये बोला ना, चॅनलवरच फक्त कशाला बोलता? एखादा म्हणजे मी जेव्हा आरोप करते, मी इथे नाही करत, मी पार्लमेंटमध्ये करते, कारण का मी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे। पार्लमेंट माझ्यासाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरात मला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जी संधी दिली, त्याच्यामुळे तिथे मी बोलते। त्याच्यामुळे मी फक्त चॅनलवर बोलत नाही, मी तिथेही बोलते आणि तिथे बोलल्यानंतर चॅनलवर बोलते, कारण हा देश हा सिस्टमनी चालतो, हा कुणाच्या मनमानेनी, ब्लॅकमेलिंगनी आणि धमक्यांनी चालत नाही आणि आम्ही चालूही देणार नाही। सुशांत सिंग प्रकरणात जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड म्हणजे अर्थात प्रेशर होता असं देखील ते या ठिकाणी म्हणतात पूर्ण इंडस्ट्रीवर।
त्या पुन्हा पुन्हा मी सांगते, देशमुख साहेब असतील, ते काय खंडणीचं म्हणतायत तो विषय असेल किंवा सुशांत सिंगचा विषय असेल, हे अतिशय सुशांत सिंगचा अतिशय संवेदनशील विषय. ते कुणाचं तरी मूल आहे, विसरू नका हो. त्या आईवडिलांचा विचार करा. यांच्या गलिच्छ राजकारणासाठी आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही. म्हणून बरोबर विधानसभेच्या आधी या जुन्या गोष्टी काढून पुन्हा पुन्हा खोटे आरोप करण्याचं हे कट कारस्थान हे महाविकास आघाडीच्या समोर एखाद्या अधिकाऱ्याला पुढे करून हे केलं जातं. आणि दुर्दैव आहे की अधिकाऱ्यांकडूनही मला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अधिकाऱ्यां आणि पोलिसांबद्दल प्रचंड मान सन्मान आहे. कारण महाराष्ट्राचे पोलीस यांच्याबद्दल मला म्हणजे लहान असल्यापासून अभिमान आहे. त्यांना हे राजकीय षडयंत्रामध्ये हे ते पण चॅनलला बोलणं हे माझ्यासाठी नवीन आहे आणि धक्कादायक आहे. हे सगळं जे तुम्ही आरोप करताय म्हणजे अर्थात हे खोटे म्हणताय. बरं, त्याच्यामध्ये हे सुद्धा ते स्पष्ट करतात की वेळ पडली की मी हे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि मी हे सादर करेन. हो, पण मग चॅनलवर करायला नाही पाहिजे ना. सगळे आरोप या देशात कळेल ना, लोकांनाही कळेल नक्की की याच्यामध्ये खरंच होतं का 100 कोटी रुपये. माझी विनंती आहे की या राज्यात ज्यांनी आरोप केले म्हणजे डर्टी डझन पासून माननीय किरीट सोमय्यांपासून आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने जे आरोप ज्यांच्यावर केले ना, माझी विनम्र विनंती आहे त्या सगळ्यांना की तुम्ही सगळे आरोप काढा, सगळ्यावर चर्चा करू. एक काय ते सोक्षमोक्ष एकदा काही होऊन जाऊ दे या देशात. म्हणजे सरकारच्या वेळेस तुमचंही महत्त्वाचा रोल होता. ही सगळी गोष्ट म्हणजे तुमच्या कानावर सुद्धा आली असेल. कधी परमबीर सिंग तुम्हाला येऊन भेटले का या संदर्भात 100 कोटी? रामकृष्ण हरी, माझं पोलिसांकडे काहीही काम नसतं. मी कोणी आलाही विचारा तुम्ही की मी माझं त्या साध्या पोलिसाकडे काम नसतं, त्या मामलेदाराकडे. जसं माझा काही संबंध नसतो, या सगळ्या भानगड्यांमध्ये नसते. जे प्रशासनात असतं त्यांना हे तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, यांना सगळ्यांना विचारा ना. मी थोडी मंत्रिमंडळात होते, हे मंत्रिमंडळात होते, सबको पूछ लो. तर आपण बघितलं की खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यांच्यावर पुरावे आहेत, तर त्यांनी समोर येऊन ते ठेवावे. आतापर्यंत जे माध्यमांशी बोलतायत, सिस्टमशी बोलले असते तर बरं झालं असतं. मात्र अशा पद्धतीने सुप्रिया सुळे या ठिकाणी व्यक्त झालेत. आणि खरं तर मंत्रिमंडळामध्ये अनेक नेते होते, छगन भुजबळ होते, अजित पवार होते, यांच्याशी त्यांनी बोलायला हवं, आता त्यांना प्रश्न विचारायला हवी, असं देखील ते या ठिकाणी व्यक्त होत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.